नमस्कार मित्रांनो. आज जवळजवळ मला वाटतं 8 दिवस झालं आपण व्हिडिओ सोडला नाही. कारण मित्रांनो काय आहे, मला जरा घशाची ॲलर्जी असल्यामुळं कधी कधी घशाचं इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळं घसा बसतो, त्यामुळं बोलता येत नाही. घसा खवखव करतो, खोकला येतो, त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये अडथळे येते. तर त्याच्यामुळं जवळजवळ 8 दिवस झाला आता आपण व्हिडिओ बनवला नाही. पण आज सकाळी मी ज्यावेळी व्हॉट्सअप उघडलं त्यावेळी मला आमचे गुरुवर्य म्हणलं तर चालेल, कैलासवासी तुकाराम तात्या देशमुख यांचं निधन झाल्याचं ग्रुपवर पोस्ट पडलेल्या होत्या. बऱ्याच लोकांचं स्टेटस होतं आणि एक धक्का बसला की ज्या माणसानं आपल्याला शालेय वयामध्ये, मी लहान असताना शाळेमध्ये असताना बरंचसं मार्गदर्शन केलेलं होतं आणि एक आधार दिलेला होता की रे बाबा शाळा शिक. तर त्याचं कारण असं होतं मित्रांनो, ज्यावेळी आम्ही कोर्टीला शाळेला होतो त्यावेळी काही अडचणी आल्या आणि त्याच्यामुळं मी तिसंगीला शाळेला गेलो. अडचणी म्हणजे परिस्थिती त्यावेळी बरीचशी गरिबीची होती, त्याच्यामधून बऱ्याचशा अडचणी यायच्या. आणि तिसंगीला आमच्या मामाचं गाव, आजीचं गाव असल्यामुळं तिथं आम्ही आजीकडं बऱ्याच वेळा जायचो. आणि तिथं गेल्यानंतर मग आपल्या इथल्या गरिबीच्या ज्या अडचणी होत्या ते तिथं थोड्याशा दूर व्हायच्या. आणि त्या कारणानं बरेच वेळा आमचं तिसंगीचं जाणं येणं. आणि मामाचं जरी गाव असलं तर आपलं गाव असल्यासारखं एक त्या गावाशी माझं नातं आत्ताही आहे. तर अशी परिस्थिती होती. आणि अशी परिस्थिती असताना मग ज्यावेळी मी तिसंगीला शाळेमध्ये गेलो, माझे प्राथमिक शिक्षण हे जसं कोर्टीला झालं तसं तिसंगीलाही झालं. आणि माध्यमिक शिक्षण हे जसं कोर्टीला झालं तसं तिसंगीला, कारण आलटापलटीसारखं चालू असायचं. थोडं 1-2 वर्ष तिकडं शाळा असायची, 1-2 वर्ष इकडं शाळा असायची. आणि ह्याच्यामुळं दोन्ही गावाचा पण माझं एक जिव्हाळ्याची आपुलकीची बीन असते ती जास्त मला तिसंगीचा सहवास लावल्यामुळं तिसंगीशी जोडली गेलेली आहे. आणि मग त्या कारणानिमित्त आम्ही मला आमचा परिवारच पूर्णपणे तिसंगीला होता. आणि मग असं असताना तुकाराम तात्याच्या इकडं काही दिवस आमचे वडील कामाला होते. आणि कामाला असताना मग तुकाराम तात्या त्यावेळी अण्णासाहेब पाटील विद्यामंदिर तिसंगी इथं जे शिपायांची वरची पोस्ट असते, नाईक वगैरे काय, त्या पदावरती होते तिथं. आणि मग आमचे वडील त्यांच्याकडे कामाला असल्यामुळं काय व्हायचं, शाळेमध्ये मी असताना परिस्थितीची अडचण असल्यामुळं जे शिक्षकांनी सांगितलेलं गृहपाठ असेल, काही अभ्यास असेल, ती करण्यामध्ये मला बरंचसं अडथळे यायचं. कारण एकतर वह्या पाठ्यपुस्तकं बऱ्यापैकी नसायची. आणि दुसरी गोष्ट पैशाची अडचण असल्यामुळं मी शालेय वयामध्ये उक्ती कामं घ्यायची. म्हणजे कोणाची बोरं तोडायची असतील, कोणाची मका तोडायची असेल, कोणाची ज्वारी तोडायची असेल, कोणाचा जालिंदर उपसायचा असेल, मग त्याच्यामध्ये 2, 2.5, 3 रुपये, 5 रुपये अशी हजेरी त्यावेळी होती. तेवढं मला भेटायचं. मग त्याच्यासाठी मग कधी कधी शाळा चुकवून पण दिवसभर बोरं गोळा करायला जायचं. आणि त्याच्यामधून जी थोडी हजेरी मिळायची त्याच्यावर मग कुटुंबाला थोडासा हातभार लागायचा. अशी परिस्थिती होती ना. मग अशी परिस्थिती असताना मग ते शिक्षकांनी सांगितलेलं जे असायचं घरचा अभ्यास, तो पूर्ण व्हायचा नाही. आणि तो पूर्ण न झाल्यामुळं मग शिक्षक शिक्षा करायची. आणि त्या माझ्या वयाला मला ती शिक्षा सहन नाही व्हायची. आणि मग ते शिक्षा न सहन झाली का मग मी शिक्षकांना काहीतर मारल्यानंतर उद्धट बोलणं असं काहीतर घडायचं की मला शाळा शिकायची नाही, मला शाळा नको, पण मला मारू नका, असं काहीतरी बोलायचं मी. आणि मग ते शिक्षक त्या तुकाराम तात्याकडे जायचे आणि त्यांना सांगायचे, सांगा तुम्ही ह्याला जरा. आणि मग ते सांगायचे, कशाला तसं करतो लक्ष्मण, आपल्याला गरिबीतून वर निघायचं आहे, आपल्या गरिबीतून आपल्याला मोठं व्हायचं आहे आणि ह्याच्यासाठी शाळा शिकणं महत्त्वाचं आहे. आणि खरं सांगायचं तर शिक्षकांची माझ्याप्रती फार तळमळ होती. आज
आज वाटते मला, जर त्यावेळी आपण परिस्थितीचा बाऊ न करता थोडंसं परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, मला शिक्षकांचा सपोर्ट होता, सगळ्यांचा सपोर्ट होता, कारण एक हुशार विद्यार्थी होतो मी शाळेमध्ये. आणि हुशार असल्यामुळं त्यांना वाटायचं की ह्यानं शाळा शिकावं आणि शाळा शिकून काय तर मोठं व्हावं, आणि त्यातून ह्याची परिस्थिती तर निश्चितपणे बदलणारच, पण त्याच्याबरोबर त्या शिक्षकांचं आणि त्या शाळेचं नावसुद्धा मोठं करशील तो, असा विश्वास त्यावेळी शिक्षकांना होता. इतका माझा शैक्षणिक दर्जा चांगला होता. पण त्यावेळी ते एक वय असतं, नादान अल्लड असतं, त्यावेळी सांगणाऱ्याने सांगितलं पण आपण ते स्वीकारलं नाही. आणि आज आपल्यामध्ये परिपक्वता विचाराची आल्यामुळं आज आपल्याला कळतं आहे की शिक्षण किती महत्त्वाचं असतं, आणि ज्येष्ठ ज्यावेळी आपल्याला काहीतरी सांगत असतात त्यांचं ऐकणं किती महत्त्वाचं असतं. ते त्या त्या वयात ती गोष्ट समजून घेतली पाहिजे मित्रांनो. नाहीतर ती एकदा वेळ निघून गेली की परत काही उपयोग नाही या जगामध्ये. जी परिस्थिती परत अडचणीची येते आणि त्याच्यामधून जे असंख्य अडचणी आपल्या आयुष्यात निर्माण होत असतात, ह्या अडचणी दूर करायचं काम शिक्षण करत असतं. पण ते शाळा शिकतानाच आपल्याला समजायला पाहिजे. ती एकदा वेळ निघून गेल्यानंतर परत काही उपयोग नाही मित्रांनो. तर असं हे शिक्षक असतील किंवा तुकाराम तात्या असतील, ती मला सांगायचं काम करायचं. पण ते त्यावेळी खरं तर समजत नव्हतं, आणि त्याच्यामुळं मला 8वीमधूनच शाळा सोडावी लागली. तर अशी माझी शैक्षणिक परिस्थिती राहिली. पण त्यांनी जे बोललेलं बोल होतं, आज दुर्दैवानं त्यांचं निधन झालं, आणि ते कळाल्यानंतर सकाळपासून माझ्या एक मनाची घालमेल चालू आहे की आयुष्यात माणसं येत असतात, माणसं जात असतात, आणि ती जोपर्यंत ह्या पृथ्वीमध्ये आहेत तोपर्यंत त्यांच्याकडे जे काही चांगलं आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतात. ते घ्यायचं की नाही घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं. तर मित्रांनो, माझी एक कळकळीची विनंती आहे, जी पालक लोक असतील मला ऐकणारे, जे विद्यार्थी असतील, त्या प्रत्येकाला एक कळकळीनं हात जोडून विनंती करतो की बाबांनो, शिक्षण ही एक संधी असते. ज्या वयात शिकायचं आहे त्या वयातच ती शिकलं पाहिजे. आणि जर ती वेळ गेली, परत तुम्हाला किती जरी वेदना झाल्या आणि किती जरी तळमळ तुम्ही ठेवली, तर ती परिस्थिती परत आपण आणू शकत नाही. कुठलीही गोष्ट असू द्या, परमेश्वर आपल्याला एकदा दोनदा त्या गोष्टीची संधी निर्माण करत असतो, आणि ती संधी जर नाही ओळखता आली तर तिसऱ्या वेळी त्याचं दार आपल्यासाठी खुलं होत नाही. त्याच्यानंतरचं आयुष्य आपलं असतं ते आपण जसं एखाद्या काटाड्या तोडल्यानंतर त्याचा जो फेस असते, जे फांदी असते, आणि ती वडत आपण घेऊन जात असतो, आणि ती वडत घेऊन जाताना त्याच्यात जी पालापाचोळा काय अडकत असतो आणि ती त्याच्याबरोबर वडला जातो. तसं आयुष्य आपलं भरकटत जात असतं. पण त्याच्यात काही व्यसनं लागतात, काही चुकीच्या सवयी लागतात, वाद विवाद भांडण तंटा, ह्याच्या म्हणजे काही शिक्षण नसलं का काही माणसाचा समतोल राहत नाही, विचाराला दिशा राहत नाही, कुठल्याही प्रापंचिक गोष्टीला दिशा राहत नाही, आणि मग त्याच्यामुळं अडचणीचं आयुष्य आपलं निर्माण होतं. तर त्याच्यासाठी मित्रांनो, आपल्याला जी शिक्षणाची संधी आता आहे, जे शिकत आहेत त्यांनी हा व्हिडिओ अगदी मन लावून बघावा. कारण मित्रांनो, अशी संधी परत मिळत नाही. शिक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो त्याला पिला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. एवढी परिस्थितीमध्ये बदल करायची क्षमता ह्या शिक्षणामध्ये आहे. तर कुठल्याही परिस्थितीचं अडचणीचं बाऊ न करता, काही परिस्थिती येऊ द्या, शाळा मात्र आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण होस तर मित्रांनो सोडू नका. कारण आज आम्हाला वाटतंय त्यावेळी जर त्या लोकांचं ऐकलं असतं, शिक्षकांचं ऐकलं असतं, तात्यासारख्या ज्येष्ठ मार्गदर्शकांचं ऐकलं असतं, तर आज मला जी शेती करावं लागते, मी आज 20-22 वर्ष ड्रायव्हिंग केली, ही काही गरज नव्हती मित्रांनो. माझ्या हाताखाली ड्रायव्हर असला असता, आणि कुठं तर मी साहेब म्हणून आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्यावेळी तुम्हाला मार्गदर्शन करत असतो, त्यावेळी बरीच लोक मला सर साहेब म्हणत असतात. पण ती एक आपण विचार मांडल्यामुळं त्यांच्यामध्ये एक ती आदराची भूमिका असते, आणि त्या अनुषंगानं ते आपल्याला सर साहेब म्हणत असतात. पण ही काही सर साहेब मला ती शोभत पण नाही, आणि मी ते मानत पण नाही. पण त्या पदाला जाणे इतपत माझ्यामध्ये क्षमता होती, आणि ती क्षमता आपण त्यावेळी स्वीकारली नाही. म्हणून आज माझंसुद्धा काही प्रमाणात मी प्रामाणिकपणे कष्ट करतो आहे, मेहनत करतो आहे, परिस्थितीशी संघर्ष करतो आहे, झगडतो आहे,
आणि म्हणून आहे, ठीक आहे, जे परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मी आता सध्या ठीक आहे. पण ह्याच्यापेक्षा निश्चितपणे परिस्थिती म्हणजे चांगली असली असती. ती केवळ आपण शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं आणि इतर कामं करत राहिलो आणि त्या क्षुल्लक कामामध्ये जे मानधन मिळायचं त्याच्यामध्ये समाधान मानत राहिलो. त्याच्यामुळं आजही त्याच परिस्थितीमधून आपल्याला जावं लागतंय. तर असे मित्रांनो कोणावरच वेळ येऊ नये. आणि आताच एका शिक्षकांचं स्टेटस बघितलं की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणसाची कदर करायला शिका. ना परत माणसं राहतात ना ती परिस्थिती राहते. म्हणून जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याच्याशी भांडा, चिडा, हसा, रुसा, पण ती परिस्थिती तेवढ्यापुरती ठेवा, सोडून द्या तिथं आणि बाकीचं आयुष्य त्याच्याबरोबर छान आनंदी जगा. कारण आयुष्य माहीत नाही, मला माहीत नाही, तुम्हाला पण माहीत नाही आपल्याला किती दिवसाचं आयुष्य आहे. आणि आज बघतोय कितीतरी विविध आजार आलेले आहेत आणि त्या आजाराच्या ह्याच्यामुळं माणसांना कशाप्रकारे आज जीव गमवावा लागतो. तुम्ही बघताय आज व्हॉट्सअप असेल, तुमचं जे मित्रपरिवार आहे त्यांचं स्टेटस असेल, 1-2 स्टेटस रोज भावपूर्ण श्रद्धांजलीचं असतं. ते इतकी लोक मरण्याचं प्रमाण आहे. त्याच्यामध्ये हृदयविकार असेल, कॅन्सर असेल, पॅरालिसिस असेल, एवढं असं दुर्धर आजार लोकांना आता जडलेलं आहेत की त्याला कोणीच काय करू शकत नाही. त्याच्यात एक फेरा आला, त्या फेऱ्यात तो माणूस सापडला की जगल का वाचल असं सांगता येत नाही. अशी परिस्थिती आहे मित्रांनो. एक खंत होती, एक रुखरुख होती मनात आणि ही आयुष्यभर रुखरुख खंत राहणार. ज्यावेळी आपल्यापेक्षा चांगली शिकलेली नोकरदार लोक आपल्याला भेटतील त्यावेळी आपण ह्या क्षमतेला जाऊ शकलो असतो, अशी खंत माझ्या मनामध्ये नेहमी निर्माण होत असते. ज्यावेळी तहसीलदार असेल, प्रशासकीय अधिकारी असतील, जिल्हा अधिकारी असतील, IAS ऑफिसर असतील, यांचा मला ज्यावेळी संपर्क येतो आता त्यावेळी वाटतं ना, या लोकांपैकी म्हणता येत नाही निश्चितपणे ह्या कोण आपण असलो असतो, पण ह्यांच्यापैकी कोणी तर निश्चितपणे आपण असलो असतो जर ते आपण शिक्षण शिकलं असतं, त्यावेळी मार्गदर्शकांचं ऐकलं असतं. तर आहे ठीक आहे, आमचं जाऊ द्या मित्रांनो आता, पण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला महत्त्व द्या. कुठल्याही परिस्थितीचा बाऊ करू नका आणि मन लावून शिका. जे काही शिक्षणाचा तुमचा कालावधी आहे वयाच्या 20-25 वर्षापर्यंत, तोपर्यंत जिद्दीनं मेहनत करा. त्याच्यामुळं तुमची तर परिस्थिती बदलतीच, पण निश्चितपणे त्याच्याबरोबरच ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी कष्ट घेतलेलं असतं त्यांचीही परिस्थिती बदलती आणि त्यांच्यासाठी जी पाहिलेली स्वप्न आहे ती साकार करायचं कामसुद्धा ही शिक्षण आपल्याला करत असतं. आणि निश्चितपणे आपलं आयुष्य, आपल्या कुटुंबाचं आयुष्य आणि आपल्या सहवासात सानिध्यात नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, त्यांच्यामध्ये सुद्धा बदल करायचं, परिवर्तन करायचं काम हे शिक्षण करत असतं. म्हणून मित्रांनो, हात जोडून सांगतो मी तुम्हाला, शिक्षण मात्र मित्रांनो सोडू नका. ते शिकल्यानंतर परत काही परिस्थिती येईल त्याच्याशी आपण तोंड देऊ, कष्ट करू, मेहनत करू. सगळीच काही नोकरीला लागणार नाहीत. 100 मुलं शिकली म्हणून 100 नोकरीला लागणार नाहीत. पण शिक्षणामुळे ह्या जगामध्ये वागायचं कसं, राहायचं कसं आणि आपलं पोट भरायचं कसं, एवढी तर अक्कल, बुद्धी निश्चितपणे येते. आणि त्याच्या माध्यमातून मग आपण शेती असेल, व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये तर आपण यशस्वी होऊ शकतो. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यश संपादन करू शकतो. ह्याच्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहे. आणि शिक्षणानं माणसाला समाजामध्ये वागायचं कसं, जगायचं कसं, समोरचा बोलतोय कसा आणि आपण काय बोलतोय ह्याचं पण ज्ञान निश्चितपणे मिळत असतं. फक्त काय उद्दिष्ट नोकरी मिळेलच असं काही शिक्षणाचं नाही मित्रांनो. तर एक माणसाचं जगणं परिपूर्ण करण्याचं काम हे शिक्षण करत असतं. म्हणून शिक्षण हे आपल्याला मित्रांनो पाहिजेच. तर आज जवळजवळ 8 दिवस झालं घशाच्या इन्फेक्शनमुळं मित्रांनो व्हिडिओ बनवू शकलो नाही, पण आज तात्यांच्या आठवणीनं मन व्याकुळ झालं आणि वाटलं की जी मनातली भावना आहे ती तुमच्यापर्यंत मांडावी आणि त्याच्या माध्यमातून तुमच्यामध्ये पण काहीतरी परिवर्तन व्हावं, हा उद्देश ठेवून हा व्हिडिओ मी आता तुमच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही निश्चितपणे ऐका आणि तुमच्या जी शिकणारे विद्यार्थी असतील, पालक असतील, प्रत्येकाला तुम्ही जरूर शेअर करा. कारण परिस्थितीचं माणूस बऱ्याच वेळा काही तर भाऊ करतो आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो. तर असं न होता शिक्षण आधी पूर्ण होऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये ज्या उद्योग असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्यामध्ये इंटरेस्ट असेल त्या दिशेनं तुम्ही तुमची वाटचाल करू शकता. पण शिक्षण मात्र अर्धवट सोडू नका.
ही कळकळीची विनंती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय भारत.